बघा, संजयचा पगार 10% कमी केला, पुन्हा काही दिवसांनी 10% त्यात घट झाली, तर त्याच्या मूळ पगारात शेकडा किती घट झाली. आता इथं आपल्याला पगाराचा उल्लेख केलेला नाहीये आणि टक्केवारीचा प्रश्न आहे, म्हणून आपण त्याचा पगार 100% मानू. 100% पगार होता म्हणजे त्याचा पगार होता 100, त्यामध्ये 10% कमी झाला. 10% कमी झालं म्हणजे 100 मधून 10 गेले, उरले 90. नंतर न परत 10% कमी झाला म्हणजेच परत 90/100. मग आता त्याचा पगार किती आहे? मग त्याचा पगार आपण x मानला आत्ताचा. ठीक आहे. मग हे 100 कट, हा 0 कट, 1 0 कट, हा 0 कट, हा 0 कट. मग आपल्याकडे शिल्लक राहिलं 9 गुणिले 9 म्हणजेच 9 9 81. त्याचा सुरुवातीचा पगार होता 100 आणि आता 81. मग किती घट झाली? 100 मधून 81 गेले तर उरले 19. म्हणजे त्याच्या पगारामध्ये जवळजवळ 19% घट झाली.